सगळे गाडी बंगला सगळे ऊत आला पैशाला ऊत ऊत आला. इतका पैसा आहे माणसाकडं. पैसा आहे, घरं चांगली आहेत, मान आहे, सन्मान आहे, ऐश्वर्य आहे. फक्त माणसाकडे एकच गोष्ट नाही, तिचं नाव सुख आहे. आणि ह्या जगातल्या माणसाकडे सुख का नाही? प्रत्येकाची उत्तरं सापडायची. तुम्ही मी भजन का करीत नाही? गरज काय? तर सुख मिळवण्यासाठी. सुख आपल्याकडे का नाही? तर ज्याच्यात आपल्याला सुख आहे ते आपण करीत नाही. आपण बसलो पाणी मारून कापूस शिकीत. आपण पाणी मारून कापूस शिकायचं आणि आपल्या पोरांना पाणी टाकून प्यायची. फिट का? काय करायचं? आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं टेप लावून गुंठ्यानं जमीन विकून टाकायची. नेमका घोटाळा काय झाला? मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे झाले, संतांच्या संगतीशिवाय सुखी होऊ शकत नाही. आता काही म्हणतील आम्हाला पेमेंट भरपूर आहे. तू करणार काय? पगार वाढला तर काय करणार? सासरवाडीचं कल्याण करणार. तू काय करणार? काय लईत लई मिवणीच्या बाळातपणाचं बिल देणार. तू काय करणार? काय मिवणीचं लगीन करून देणार. मग तुम्ही काय भजन थोडंच करणार आहे? आणि मरताना तुमच्या बरोबर भजन येणार आहे, इस्टेट नाही. इस्टेट मिळवणं हे प्रारब्ध आहे, पण भजन करणे हे पुण्य आहे. संपत्ती कोणी कमी? संपत्ती कमवायला काय लागतं? मूर्ख वागले का पैसा मिळतो. तुम्ही नीती सोडून जगा, तुमच्याकडे पैशाला तोटा नाही. फक्त नालायक वागायचं, पैसाच पैसा. सज्जन वागले, ओढायला बिडी नाही. नियम आहे तो. नियम आहे. मूर्ख माणसं जेवढी समाजात आहेत तेवढ्यातल्या माणसांना समाजात मान आहे. याचा अर्थ जगात देव आहे. फायनल करायचं. आता काही म्हणतील दिसतो का? तुझ्याशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. उत्तर आहे का? फुलातला सुगंध दिसत नाही पण आहे, लाकडातला अग्नी दिसत नाही पण आहे, दुधातलं लोणी दिसत नाही पण आहे, हृदयातला भगवंत दिसत नाही पण आहे. हा, आता उलट फिरू. लाकडात अग्नी आहे पण घर्षणाशिवाय दिसणार नाही, दुधात लोणी आहे पण क्रिया केल्याशिवाय दिसणार नाही, तसं हृदयात देव आहे पण साधना केल्याशिवाय दिसणार नाही. आता काही म्हणतील आम्ही एज्युकेटेड. एज्युकेटेडचा देवाचा काही संबंध नाही. कारण तुमच्याकडे असणारी जी पदवी आहे ती कलेक्ट द मनी आहे. टू ओनली कलेक्ट द मनी. मग आता मी म्हणतो, बोलायला सुरू झाले, आता देव आहे. आता उत्तरं थोडी थोडी बारीक बारीक द्यायची आहे. देव आहे, देव आहे हा मानण्याचा प्रश्न आहे. हा किंवा नाही. नाही मानायचा त्याला नाही मानायचा. मूर्खांच्या नादीला काय लागायचं? कीर्तनकार कंबर का बांधतो? तू मुंडका बांधील, तुला काय करायचं? माळीत म्हणे एक शाटच का? आम्ही 9 शाट घालू, तुला रुतते का? आम्ही विचारलं का तुला दारू प्याताना डोळे का झाकतो? विचारलं. चांगला पायजमा का खराब करतो? विचारलं. तू काय इकडे झक मारितो? आणि कमी बुद्धीची माणसं एकत्र आली का धर्माला गळाणी येते. तुमचं काय मत आहे? कमी बुद्धीची माणसं आणि मग देव काम दाखवतो. आता कसं दाखवतो ऐका. तुम्हाला मला देवाची गरज आहे. फायनल झालं आपलं. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनी धोका दिलाय. सगळ्यांनी धोका दिलाय. भावाने धोका दिला, जमीन वाटताना कट आणला. बहिणीनं धोका दिला, बायपास मध्ये जमीन गेली, केस लावली. सासऱ्यानं सुद्धा धोका दिला, ईडी पोर गळ्यात घातली, धोकाच दिला. पाहुण्याने धोका दिला, प्रियशीनं तर इतका धोका दिला. मोबाईल आपला, हँडसीट आपलं, चार्जर आपलं, पिन आपली, बॅलन्स आपला, हँडसीट आपलं, पेट्रोल आपलं, गाडी आपली, हॉटेलिंग आपलं, मेसेज दुसऱ्याला टाकला, तिसऱ्या संघ गेली, धोकाच दिला. प्रियशीनं धोका दिला. नीट आहे का? प्रियशीनं धोका दिला, भावाने धोका दिला, बायकोने सुद्धा धोका दिला. करेक्ट. बायकोने सुद्धा धोका दिला, मित्राने तर दिलाच, प्रियशीने तर दिलाच. पण या जगात बारीक काय घ्यायचं, आतापर्यंत आपल्याला फक्त कट्यावर हात ठेवून उभा राहणाऱ्या भगवंताने धोका दिला नाही. अजून आपले डोळे तसेच आहेत, अजून आपले कान तसेच आहेत, अजून आपले पाय तसेच आहेत. 18 वर्ष शेतीत काम करतोय, अजून त्याला सर्पदंश झाला नाही का वाघाची गाठ पडली नाही. याच्यापेक्षा उपकार कोणी करावेत? अरे शेतकऱ्याचे आई शेतात कापूस शेताला गेली तर तिचं पोरग बाबळी खाली खेळतंय. बाबळी खाली काटे लागल तेवढे, पण त्या बाळाला अजून काटा ठोसला नाही का, त्याला गवतामध्ये विंचू चावला नाही.
शेतकरी कापूस शिकायला गेला तर त्या शेतात मुक्काम केला, पण त्याला वाघ दिसला नाही, की त्याला विंचू चावला नाही, की त्याला सर्पदंश झाला नाही, त्याला शुगर झाली नाही, त्याला बीपी झाला नाही, त्याला अटॅक झाला नाही. भजन करा नाही तर नका करू, पण उभ्या जगाला सांभाळणारा भगवंत आहे एवढं ध्यानात ठेवा. आणि तो जर तुम्हाला सांभाळतोय तर त्याचं थोडा वेळ भजन का करू नये. बाकीच्यांनी धोका दिला त्यांच्यासाठी तुम्ही झटता. 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही, तरी हा नालायक गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केलाय, तुमचं कर्तव्य आहे, तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. आणि जेव्हा जेव्हा देवाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर होईल तेव्हा देव जनता जागेवर आणण्यासाठी काम करतो. जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाते, जेव्हा जेव्हा साधूचा अपमान होतो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा आईबापाचे हाल होतात, आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप जास्त होतं, तेव्हा देव अवतार घेऊन काम करतो. तुमचं काय मत आहे? गाय कत्तल खाण्यात गेली, कापली गाय, 22 रुपये प्लेटनं पठ्ठ्यानी लिंबू पिळून आणली. हाणणारे माया पुढे बसलेत, नावा सगळं सांगाल मी. या 10 वर्षात इतकी माझातली होती, पण 2020ला देवाने मीटिंग घेतली आणि कोरोनाला फोन केला, जिरूनच टाकली. 2020ला श्लोक सिद्ध झाला, यदा यदा या धर्मस्य. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा मी दैत्य 4था अध्याय, मी दैत्याची कुळीनाशी, मी साधूचा मान घेऊशी मऊ तर मी अवेकाची खाजळी फेडून विवेकी पिवजळी, योग्या पाहे दिवाळी. काम दाखवलं, काम माझातली होती. लोक जिरली जिरली. 1.5 महिना काही दाढी केली नाही, रोज वाटायचे, रोज नाहीच नाही. महिना पठ्ठ्यानी इस्त्री केली नाही, तांब्यात कोळसा घालून इस्त्री केली. शिरली का नाही? चहा बंद, दूध मिळालंच. मग काढा सुरू केला. काढा काढा तर असा नंगात आला, इकडे प्याला, इकडं हा, इकडे प्याला, हा किंवा नाही. जिरली का नाही? काढा. लग्न पहाटीच. एक जण म्हणला मी म्हशीचं दूध काढायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतं. म्हणजे तेव्हाच नवरी गेली ना. लग्न भामटेवानी केली. शिकवलं का नाही देवाने? दाढी शिकवली, कपडे शिकवले, शिकवलं का नाही? पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणजे बाजू सरक नंतर माझ्या ठोकशील 1.5 लाखाला. देव जाग्यावर येतो, यदा यदा या देव काम दाखवतो. आता 1 2 3 आणि कोरोनाने अजून एक शिकवलं. कोण तुमचं आहे? मित्र लबाड. 1.5 तास प्रिय शिशी गप्पा हाणीत होता येड्या बाबळीत. बाबळ येडी, पोरगी भंगार, आणि हा सांड 12वी नापास, हलकट क्वालिटीच. तरी त्या पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयाची धडधड ऐक. तो म्हणायचा पण मी पॉझिटिव्ह निघलो. मग उलट तिकडं. शिकवलं देवाने. देवाने शिकवलं आणि शिकवायला